आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक असं संत सेना महाराज म्हणतात आणि याच अभंगाची प्रचिती आपल्याला वारीमध्ये येताना पाहायला मिळते। ते म्हणजे वारीमध्ये आपल्याला वारीक जे आहेत म्हणजे आपण त्यांना नावी म्हणतो ते पाहायला मिळतात आणि वारकऱ्यांची सेवा ते गेल्या अनेक वर्षापासून करत आलेत आणि प्रत्येक वारकरी त्यांच्याकडून आपली हजामत असेल दाढी असेल तो करत असतो। आणि वारीमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट भेटत नाही अशी एकही वस्तू नाही की ती वारीमध्ये तुम्हाला भेटणार नाही। आपल्याबरोबर काही वारीक बांधव आहेत, आपण बातचीत करणार। दादा, कधीपासून तुम्ही वारीत येता आणि काय तुमचा अनुभव? माझं कैलास पवार, मी जालन्याहून बोलतो। मला 11 वर्ष झाले वारी करतो मी। मला खूप आनंद मिळतो। आमचे असे संत सेना महाराज होऊन गेले, ते आम्हाला सांगून गेलेच, आम्ही गेलो वैकुंठा तुम्ही बी आमच्या मागे या, अशी वारी करीत राहा आणि तुमचा सुखाचा संसार होईल, सुखाचा आनंद होईल। आणि आम्ही ह्या वारीत दंग झालो। काय आम्हाला असा आनंद आहे, आम्हाला असा उत्सव येतो, आम्हाला असं घरी राहा वाटत नाही। वारी निघाल्यानंतर असं वाटतं केव्हा आम्ही वारीला जाऊ, केव्हा वारीला जाऊ। काय आम्ही आमची सेवा करतो, हेच आमची संत सेना महाराजाची कृपा आहे। आमच्यावर अशीच राहावा ही भगवंताला आम्ही विनंती करतो। संत महाराजांची सेवा करतात। दादा, कधीपासून तुम्ही वारीत येता आणि काय दिवसभर किती लोक तुमच्याकडे येतात, काय अनुभव असतो वारकऱ्यांचा? वारकऱ्याचा अनुभव आहे 10 वर्ष झाले आम्हाला सेवा करायला। काय वाटतं सेवा करताना? सेवा करायला आनंद वाटतो। काय म्हणतात वारकरी? वारकरी काय वारकरी आपलं सेवा करतात आपलं। नक्की जर आपण पाहिलं तर महाराज संत सेना महाराज आपली शिकवण वारीक समाजाला देऊन गेलेले आहेत। काय सगळा हा अनुभव? बोला बाबाजी महाराज। काय सांगावं? आम्ही गेले अनेक वर्षे पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन आम्ही या ठिकाणी हा कार्तिक आषाढी सोहळा या ठिकाणी चालू झाला का आमच्या सगळ्या मंडळींच्या मध्ये वारकऱ्याचं चैतन्य तयार होतं आणि वारकरी चैतन्य तयार झालं का आम्ही आषाढी वारी ही आम्ही अखंडपणे कायमस्वरूपी गेल्या अनेक वर्षे या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही प्रकारची आम्हाला कमतरता भासत नाही आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे। संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात, पाण्याची कमतरता भासत नाही, राहण्याचा त्रास होत नाही, खाण्यासाठी कोणी उपाशी राहत नाही। आमच्या वारकऱ्यांची चांगली तनाने मनाने धानाने यथाशक्ती प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक, स्थानिक वारकरी, स्थानिक ग्रामस्थ मंडळी आमच्या सर्व वारकरी मंडळांच्या आमच्या पालखी सोहळ्याची अतिशय प्रेमाने मोठ्या आपुलकीने चांगली सेवा करत असतात। सदैव आमच्या मंडळीचा आशीर्वाद घेत असतात आणि आम्हाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने संत सेना महाराजांची शिकवण अनेक वर्षाची वारीक समाज या वारीमध्ये घेऊन जातो। काय तुम्ही सांगाल, कुणाची अडचण होत नाही किंवा कुणाला कसली प्रॉब्लेम जे आहेत ते येत नाहीत? संत प्रचिती येत राहते की संत सेना महाराजांनी स्वच्छ राहावे, सुंदर राहावे हा जो विचार मांडला, या माध्यमातून आमची सेवा हे नाभिक समाज करत असतो नेहमी। संत सेना महाराजांनी आपला जो उपक्रम जन्मता जो उपक्रम होता तो राबवण्याचं काम तर त्यांनी स्वतःच केलं। अनेक लोकांची सेवा केली, अस्पृश्यता बाजूला सारे त्यांनी। प्रत्येक माणूस स्वच्छ राहायला पाहिजे, निर्मळ राहायला पाहिजे, त्याचप्रमाणे वारीसुद्धा निर्मळ राहिली पाहिजे। त्या माध्यमातून नाभिक समाजाचे सर्व वारकरी भाविक मंडळी आमच्या सर्व वारकरी मंडळींची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करत असतात। आम्हाला स्वच्छ निर्मळ पवित्र करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांच्या हातून घडत असतं। सेना महाराजांचा अभंग माऊली येतो का तुम्हाला आणि कुठला अभंग या सगळ्या प्रसंगी तुम्हाला आठवतो? संत शरण संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज, वासनेचे बेज जळले जाये, वासनेचे बेज जळले जाये, वासनेचे बेज जळोनी जाये, वासनेचे बेज जळोनी जाये। मग राम नामे उपद्यावजी, मग राम नामे उपद्यावडी, सुख घडो घडे वाढो लागे, सुख घडो घडे वाढो लागे,
सुख घडो घडे वाढू लागे सुख घडो घडे वाढू लागे मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी कंठी प्रेम दाटे नैनी नीललो. नक्कीच आपण जर पाहिलं तर वारीमध्ये आपल्याला प्रत्येक जण अभंग आणि विठ्ठलाची सेवा करताना पाहायला मिळते. मग ती सेवा वारिक समाजाच्या माध्यमातून असू देत किंवा इतर समाजाच्या माध्यमातून असू देत, सर्व समाज जो आहे तो वारीमध्ये बंधुभावाने एकत्र येत असतो. कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरावर, साम TV, केडगाव चौफुला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.